संत तुकाराम महाराजांचे थेट 11वे वंशज असलेले शिरीष महाराज मोरे काल त्यांनी आत्महत्या केली आणि ती त्यांची आत्महत्या झाल्यानंतर जो काही खुलासा झाला तर तो खुलासा असा आलेला होता का त्यांच्यावरती 32 लाख रुपयाचं कर्ज होतं। मग आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा पडत असेल का अरे महाराजांवरती एवढं कर्ज कशाचं, 32 लाख रुपयाचं महाराजांनी केलं काय? तर आपल्याला त्यासाठी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। आता आपण जर समजा थोडं फोकस केला आणि जर हे आत्ता सध्याचे कीर्तनकार जर बघितले तर आपण बघतोय का कुठलाही कीर्तनकार फुकटमध्ये किंवा फ्री ऑफ चार्जमध्ये कुठल्याही प्रकारे कीर्तन प्रवचन करत नाही। आपण बघतोय का काही महाराज 20,000 घेतात, 25,000 घेतात, 11,000 घेतात, ठीक आहे, आपल्याला पण मान्य आहे। कारण आपण जर बघतोय का काही महाराज एका दिवसात 200 किलोमीटर जातात आणि त्यांची स्वतःची गाडी असते, जाण्यासाठी 9-10 हजार रुपये खर्च त्यांना लागतोच आणि बरोबर त्यांचे 2-4 माणसं पण असतात, कुणी पखवाद वाजवण्यासाठी असतो, कुणी गायनाचार्य असतो, तर ही पण माणसं त्यांना सांभाळावी लागतात। म्हणजे आपण त्या गोष्टीला कुणाला नाव ठेवत नाही, पण तरी सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न असा येतो का ह्या कीर्तनकारांना इतके पैसे का द्यायचे? मग तुम्हाला नसतील द्यायचे तर लोकल माणूस तुम्ही बोलवू शकता, लोकल एखादा कीर्तनकार आहे त्यांना तुम्ही बोलवू शकता। पण आता जो सगळ्यांना प्रश्न पडलाय का महाराजांनी एवढं 32 लाख रुपयाचं केलं काय, तर आपण पहिल्यांदा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का शिरीष महाराज मोरे हे सर्व कीर्तन फ्री ऑफ चार्ज करायचे। कुठल्याही कीर्तनाचे त्यांनी कधी पैसे स्वतःहून मागितले नाही किंवा कुठल्याही प्रवचनाचे पैसे त्यांनी घेतले नाही। ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्यानं करायचे, तेही ती व्याख्यानं बरीचशी व्याख्यानं फ्री ऑफ चार्ज असायची। आणि मग आपल्याला माहिती आहे सगळ्यांना पोटपाणी असतं, ते पोटपाणी चालवण्यासाठी माणूस काहीतरी बिझनेस करतो आणि मग असाच हा बिझनेस एक पहिला चालू केला होता शिरीष महाराज मोरेंनी आणि तो त्यांनी चालू केला होता का कागदी पिशव्या बनवणे आणि त्याच्यावरती छपाई करणे। तो त्यांनी बिझनेस चालू केला होता, अर्थात त्याला आपण असं म्हणू शकतो का प्रिंटिंगचा बिझनेस त्यांनी चालू केला होता आणि तो बिझनेस चालू करण्यासाठी त्यांनी काही कर्ज उचललेलं होतं। पण कोरोना आला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे त्या कोरोना काळामध्ये सगळ्याच लोकांचे धंदे हे डबघाईला आले आणि असंच महाराजांच्या बाबतीमध्ये झालं। महाराजांचा हा व्यवसाय कोरोना काळामध्ये बंद पडला आणि त्या ठिकाणी महाराजांना मोठं नुकसान सहन करावं लागलं। आणि त्यानंतर मग आणखीन जरा थोडं पुढे आल्यानंतर कोरोना वगैरे संपल्यानंतर महाराजांनी एक फ्रँचायझी घेतली। तर आपल्या सर्वांना माहिती आहे का पुण्याची मोठी फ्रँचायझी आहे नाद ब्रह्म इडली म्हणून। तर मग आता त्याची फ्रँचायझी महाराजांनी घेतली आणि ती फ्रँचायझी घेतल्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड परिसरामध्ये त्यांचा व्यवसाय चालू केला हॉटेलचा। तो व्यवसाय आजही चालू आहे, पण आता त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा कर्ज घेतलं होतं आणि परत त्यांनी त्याच्यासाठी आणखीन तो व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी त्यांनी आणखीन कर्ज घेतलं। म्हणजे त्या एका व्यवसायासाठी 2 कर्ज झाले। पहिला जो त्यांनी कागदी पिशव्या बनवणे, प्रिंटिंग करणे आणि त्याचा जो काही त्यांनी व्यवसाय चालू केला होता त्याहीसाठी कर्ज घेतलं होतं, पण तो व्यवसाय डबघाईला गेला। हा जो नाद ब्रह्म इडलीची जी काही त्यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे ती फ्रँचायझी अजूनही त्यांची चालू आहे। आणि आणखी तिसरं जे काही कर्ज त्यांनी घेतलं तर ते आहे का आता त्यांनी काही दिवसापूर्वी घर बांधलं आणि त्या घरासाठी सुद्धा त्यांनी कर्ज घेतलं। म्हणजे दुकानासाठी वगैरे घेतले असेल, बिझनेससाठी घेतलं असेल, पण ते कर्जचे पैसे त्यांनी घरासाठी वापरले असू शकतात, पण घरासाठी त्यांनी खर्च केला। घरासाठी स्पेशली असं कर्ज घेतलं तर असा कुठे उल्लेख नाहीये। घरासाठी लाखो रुपये हा खर्च झाला आणि त्याच्यानंतर आता त्यांनी अलीकडेच एक 4 चाकी गाडी घेतली आणि त्या गाडीसाठी सुद्धा त्यांनी कर्ज काढलं। तेव्हा म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, काय झाले का महाराज एका प्रकारे कर्जाच्या चक्रव्यूहामध्ये अडकत गेले। पहिल्यांदा एक कर्ज काढलं, त्यातून निर्णय झाले, मग त्यांनी परत दुसरा बिझनेस त्यांनी चालू केला, त्यासाठी कर्ज काढलं, परत त्यानंतर घरासाठी खर्च झाला, गाडी घेतली, गाडी कर्जावरती घेतली। म्हणजेच एकंदरीत हे जे काय आपण म्हणतो का सगळं नियोजन असतं, आर्थिक नियोजन ते न झाल्यामुळं महाराजांवरती कर्जाचा डोंगर झाला आणि शेवटी आपल्याला माहिती का काल त्यांनी ही देहयात्रा संपवली। आणि पण आता एकंदरीत म्हणजे आता महाराजांनी तर एवढं कर्ज मागं ठेवले, पण जाताना त्यांनी जगाचा निरोप घेताना त्यांनी सांगितलंय का माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं, असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता ही घेतली पाहिजे। आणि मग
आता ती दक्षता त्यांचं असं म्हणणं आहे का मी जेव्हा काय माझ्या मित्रांना सांगितलेलं आहे काय कर्ज आहे आणि माझ्यावरती किती कर्ज आहे त्या सगळ्या गोष्टी मी जगासमोर मांडलेल्या आहेत आणि एक प्रकारे त्यांनी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची परंपरा जपलेली आहे। पण आता ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती आणि त्यांच्याच एका वंशजाला अशा प्रकारे कर्जाच्या विवंचनेतून आत्महत्या करायची वेळ येते, ही मोठी शोकांतिका आहे। आणि आता ह्या सगळ्या प्रकरणावरती महाराजांच्या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे का म्हणजे आता त्यांचं असं म्हणणं आहे का आता ज्या काही चर्चा आता आपल्याकडे काय होतात का महाराजांवरती एवढं कर्ज होतं हे बाकीच्या गोष्टींच्या ज्या चर्चा होतात त्या चर्चा चुकीच्या आहेत। याचं कारण महाराजांचं कुटुंबीय असं म्हणतंय का आत्तापर्यंत आपण बघितलेत का अनेक कीर्तनकार हे कीर्तनावरती मोठे होतात, पण शिरीष महाराजांनी आत्तापर्यंत मोफत कीर्तन सेवा केली। म्हणजेच एकंदरीत जर आपण बघितलं असतं तर आत्तापर्यंत महाराजांनी सगळीच कीर्तनं जवळजवळ मोफत केली। पण आता त्यांच्या घरच्यांना एक असं मोठं असं दुःख आहे का जर शिरीष महाराजांनी केवळ एक वेळ जरी त्यांनी फक्त म्हटलं असतं का माझ्यावरती कर्जाचा डोंगर झालाय आणि जर महाराष्ट्रातील तमाम जनतेला त्यांनी आवाज दिला असता तर याच्यातून काहीतरी मार्ग निघाला असता आणि महाराष्ट्र त्यांच्या मदतीला नक्कीच धावला असता। आणि मग आता काही जे काही प्रकरण आहे आता ते प्रकरणाचा तपास आता पोलीस वगैरे करत आहेत, पण आता शेवटी काय झालेलं आहे का जाणारा माणूस गेलाय आणि गेल्यानंतर आपण बघतोय का पाठीमागच्या माणसांची काय फरफट होते। आता ती फरफट तर त्यांना सहन करावी लागेल, पण ती फरफट सहन करण्याची ताकद परमेश्वर त्यांना देवो, आपण फक्त इतकंच बोलू शकतो।